तरुण भारत नागपूर दिनांक 15 जुलै 2022. अग्रलेख. निसर्ग शक्तीला आव्हान देऊ नका. 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीची वर्धित मात्रा मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुरुवारी घोषित केला. आता तरी प्रत्येकाने लसीची ही मात्रा कटाक्षाने घेतली पाहिजे. ज्यांनी आधीच्या 2 मात्रा घेण्यास टाळाटाळ केली त्यांनी त्या 2 मात्राही घेतल्याच पाहिजेत, कारण कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि पावसाळ्यात कोरोनाची साथ पसरू शकते असा इशारा तज्ज्ञांनी देखील दिलाय. याकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. मध्यंतरी सरकारने एक निर्णय घेत फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच मोफत लस दिली जाईल असं जाहीर केलं होतं. पण लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली उदासीनता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लस मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. याची जाण आपण ठेवायला नको का? वर्ष 2020च्या जानेवारी महिन्यात पहिल्यांदा ऐकलेलं नाव म्हणजे कोरोना. चीनमध्ये जेव्हा कोरोना विषाणूमुळे लोक मरत होते त्याचे व्हिडिओज आपण भारतात पाहत होतो तेव्हा त्याचं गांभीर्य आपल्याला अजिबात कळलेलं नव्हतं. पण मार्च 2020मध्ये कोरोनाने भारतात शिरकाव केला आणि हळूहळू हातपाय पसरले तेव्हा तो किती घातक आहे हे आपल्याला कळलं. कोरोनाची दहशत माजेल आणि स्वतःला सर्वशक्तिमान समजणारा अहंकारी माणूस कधी नव्हे एवढा प्रचंड भयभीत होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. कोरोना नावाचा हा विषाणू कोणालाच दिसला नाही, कारण तो अदृश्य होता आणि मानवाचा शत्रू बनून सर्वत्र धुमाकूळ घालत होता. अनेक अशक्य गोष्टी आपल्या नियंत्रणात ठेवणारा माणूस या अदृश्य शत्रूपुढे हतबल झाला होता. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला. कोरोनाने भारतात शिरकाव केल्याला आता 2.25 वर्ष झाली आहेत, पण त्याची दहशत कमी झालेली नाही. प्रभाव काहीसा कमी झालाय, निर्बंध शिथिल झाले आहेत, व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत, म्हणून आपण सगळेच गाफील झालो आहोत. पुन्हा जर का कोरोनाचा प्रभाव वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली असेल याचा विसर पडता कामा नये. आपण ज्याला विकास म्हणतो त्याची व्याख्या आता बदलण्याची गरज आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. देशातील 6 मोठ्या राज्यांमध्ये पावसाने घातलेलं थैमान आपण पाहतोच आहोत. भौतिक सोयी सुविधांच्या विळख्यात अडकलेलो आपण विकासाच्या नावाखाली कोणकोणती संकटं ओढवून घेतो आहोत हे आपलंच आपल्याला कळेनासं झालंय. गुळगुळीत रस्ते, उंचच उंच गगनचुंबी इमारती, महानगरांमधील भव्य दिव्य अशी विमानतळं, प्रचंड वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या याला जर आपण विकास म्हणत असू तर हा आपला भ्रम आहे. निसर्गाचा विध्वंस करून असा विकास साधला जाणार असेल तर निसर्गही आपल्याला शक्तीचा परिचय करून देणारच. कोरोनाच्या रूपाने तसा परिचय निसर्गाने करून दिलाच आहे. भयकंपित झालेलं संपूर्ण जग अजूनही कोरोनाच्या संकटातून स्वतःला सावरू शकलेलं नाही. निसर्गाचं दोहन करून आपण जी विकासाची दृष्टी विकसित केली आहे तीच आता आपली वैरी बनली आहे. विकासाच्या याच जीवनदृष्टीमुळे आधुनिक आत्मविरोधी जीवनशैलीचा विकास झालाय. कोरोनाचा विषाणू आल्यानंतर त्याचा मुकाबला करताना ज्या अनेक अडचणी आल्यात त्यातील प्रमुख अडचण प्रचंड वाढलेलं हे प्रदूषण होय. एक वैश्विक सत्य आहे जे कुणीही नाकारू शकत नाही, ते म्हणजे मृत्यू. जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचंच आहे. हे सत्य आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे, तरीही आज प्रत्येक जण घाबरलेला आहे, बिथरलेला आहे. नेमकं वास्तव माहिती असूनही आज आपल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर मृत्यूचं एवढं भय दिसण्याचं काय कारण? कारण आपला स्वतःवरही विश्वास नाही, देवावरही नाही आणि कर्मावरही नाही. आत्मविश्वास गमावलेले आपल्यापैकी बहुतांश लोक आता सर्वस्व गमावून बसतो की काय एवढे घाबरलो आहोत. काही जण मात्र बेजबाबदार वागतायत. त्यांच्याच बेशिस्तीमुळे कोरोनाचा संपूर्ण नायनाट होऊ शकलेला नाही. आज आपल्याला कोरोनाची लागण झाली नसती तरी ती कधी लागेल आणि आपण त्याचा सामना कसा करू शकू याचं भय प्रत्येकालाच वाटतंय. मृत्यू हा पूर्वकल्पना देऊन येत नाही हे सत्य असलं तरी कोरोनाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. आपल्या राज्यात आजही हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण दररोज आढळून येत आहेत आणि ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. कोरोनासारखे साथीचे रोग हे मृत्यूचा जयघोष करीत माणसावर आक्रमण करीत असतात. ही एक बाब जरी आपण गांभीर्याने घेतली तरी आपला भविष्यकाळ उज्ज्वल राहू शकतो. सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न होत असतात, पण नागरिकांचं सहकार्य असल्याशिवाय सरकारच्या प्रयत्नांना यश मिळूच शकत नाही हे कटू वास्तव आहे. जगातल्या अनेक प्रगत देशांना लसीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला असताना आपल्या देशात फार लवकर लस उपलब्ध झाली, ती सुद्धा मोफत देण्यात आली आणि दिली जातेय.
म्हणूनच कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आणि बेफिकीर वृत्ती न ठेवता ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी ती विना विलंब घेऊन स्वतःसह देशवासियांना सुरक्षित करायला हवं. आपल्या देशात तसं घाबरण्याचं काही कारण नाही. कोरोनाची अतिगंभीर स्थिती येण्यापूर्वीच आपल्या सरकारने, सरकारी यंत्रणेने जी जय्यत तयारी केली होती, टाळेबंदीच्या आवाहनाला भारतवासियांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, तो बघता भारतात कोरोनाचा पराभव होईल आणि पुन्हा एकदा आपलं सामान्य जीवन सुरळीत होईल याबाबत शंका बाळगण्याचं कारण नव्हतंच मुळात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट प्रगती केल्याच्या बाता मारणारा मनुष्य कोरोनापुढे हात टेकून बसला होता. कोरोनाच्या साथीने जगभर जे मृत्यू झालेत त्यामुळे विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादा देखील स्पष्ट झाल्या आहेत. निसर्गावर मात करू पाहणाऱ्या माणसाला आता स्वतःच्या मर्यादांसोबतच निसर्गाच्या अनंत शक्तीचाही चांगलाच परिचय झालाय. स्वतःला महाशक्ती समजणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांनीही आत्मसमर्पण केल्याचं आपण पाहिलं. इटलीच्या राष्ट्राध्यक्षांच्या डोळ्यात आलेलं पाणी संपूर्ण जगाने पाहिलं. म्हणूनच आता कोरोनाचं संकट जवळपास संपुष्टात आल्यानंतर जगभरात मनुष्याचा व्यवहार, त्याची विचार करण्याची पद्धत आपल्याला बदललेली दिसायला हवी. मनुष्याचा आचार बदलेल, विचार बदलेल, आहार बदलेल आणि आणखी बरंच काही बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. साथीचे रोग हे भयंकर असतात. त्यात हजारो, लाखो बळी हे जातच असतात. कुणाचा मृत्यू कशाने होईल हे विधिलिखित आहे. ते मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे साथरोगाचं भय बाळगण्याचं कारण नसलं तरी सतर्कता आवश्यक आहे. अति आत्मविश्वास चांगला नाही. जेव्हा प्रचंड वेगाने साथीचे रोग फैलावतात तेव्हा त्याचा मुकाबला करणं अवघडच असतं. त्यामुळे औषधं शोधून काढल्यानंतरही अशा साथरोगांचा सामना करणं व्यावहारिकदृष्ट्या सोपं, सहज असणार नाहीये. ही बाब लक्षात घेत ज्यांनी अजूनही लस घेतलेली नाही त्यांनी ती तातडीने घेतली पाहिजे. जगाची लोकसंख्या अब्जावधी आहे. एवढ्या प्रचंड लोकांचं लसीकरण व्यावहारिक आणि उपयुक्त ठरेल का हा देखील प्रश्न होताच. पण तो मोदींच्या सरकारने आपल्या देशातील शास्त्रज्ञांच्या मदतीने निकालात काढलाय. मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांचा अमर्यादित वापर करून सगळा भौतिक विकास साधला जात असेल आणि तरीही निसर्ग मुकटपणे हे सगळं सहन करेल अशी आपली धारणा असेल तर आपण चुकत आहोत. पूर, वादळं, भूकंप आणि 2.25 वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या माध्यमातून निसर्गाने इशारा दिलेलाच आहे. तो वेळीच न ओळखण्याचा मूर्खपणा जर आम्ही यापुढेही करीत राहिलो तर कोण आपल्याला वाचवणार? निसर्गाचं शोषण करून साध्य केला जाणारा विकास कोरोनासारख्या साथरोगाला नियंत्रणात आणू शकत नाही, हेही या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. हा विकास नसून विनाशाकडे टाकलेली पावलं आहेत हे कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. वर्धित मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय, त्याचा लाभ न चुकता सगळ्यांनी घ्यायला हवा. भौतिक सुखसुविधांचा लोभ टाळून निसर्ग शक्तीचा सन्मान करण्याची वृत्ती कशी जोपासता येईल या दृष्टीनेही गांभीर्याने विचार करायला हवा. यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.